फ्रेंड्स, आज आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 यामधील रिमेनिंग एक्झाम्पल्स फ्रॉम 6 to 10. यापूर्वीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 मधील एक्झाम्पल नंबर 1 to 5 आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 6 पासन. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. इथे आपल्याला एक स्क्वेअर अझूम करायचा आहे आणि त्या स्क्वेअरची साइड आणि पेरिमीटर काढायचं आहे. त्याचं डायगोनल दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. त्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढून घ्यावी लागेल. हा स्क्वेअर आहे ABCD. यामध्ये डायगोनल AC ही आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला साइड काढायचे आहेत. स्क्वेअरच्या चारही साइड सारख्या असतात, त्यामुळे एक साइड आपण काढली की आपल्याला चारही साइडचं मेजरमेंट मिळतं. आणि पेरिमीटर काढण्यासाठी आपल्याला 4 इंटू साइड करावं लागतात. त्यासाठी सुरुवातीला आपण साइड काढू. गिवन लिहून साइड काढू. ABCD बी द गिवन स्क्वेअर. सपोज ABCD हा एक स्क्वेअर आहे. लेंथ ऑफ डायगोनल AC इक्वल टू 10 सेंटीमीटर ही गिवन आहे आपल्याला. आता आपल्याला ही साइड माहिती नाही, ही साइड माहिती नाही. या डायगोनलमुळे या स्क्वेअरचे दोन ट्रँगल्स तयार झालेले आहेत. हा ABC आणि ADC. तर कुठलाही एक ट्रँगल विचारात घेऊन आपण या ABचं जरी माप काढलं किंवा हा ट्रँगल विचारात घेऊन CDचं जरी माप काढलं तरी आपल्याला चारही साइड्सचं मेजरमेंट मिळतं. तर आपण ABC जर कन्सिडर केला तर ABचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, ते माहिती नाही म्हणून आपण x अझूम करू. लेट द साइड ऑफ द स्क्वेअर बी x सेंटीमीटर. इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री अँगल ऑफ अ स्क्वेअर. आता पायथागोरस थेरम प्रमाणे काय होईल? हायपोटेनसचा स्क्वेअर मीन्स ACचा स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. AB x स्क्वेअर अँड BC ऑल्सो x स्क्वेअर, कारण साइड आपण x अझूम केलेली आहे. AC 10 दिलेला आहे. 10चा स्क्वेअर 100 x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मीन्स 2x स्क्वेअर. आपल्याला x स्क्वेअर काढायचा आहे. त्यासाठी हा 2 जो आहे हे 100ला डिवायडेशन मध्ये जाईल. हेन्स 100/2. हेन्स x स्क्वेअर इक्वल टू 50. आपल्याला स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे, आपल्याला AB ची व्हॅल्यू हवी आहे. म्हणून आपण इथे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स घेऊन x ची व्हॅल्यू काढू. तर 50 म्हणजेच काय? 25 इंटू 2. तर 25 हा 5चा स्क्वेअर आहे आणि हे 2 तसेच राहतात, म्हणून आपण 5 बाहेर घेतले. 5/2. हेन्स साइड ऑफ द स्क्वेअर इज 5/2 सेंटीमीटर. आता आपल्याला इथे साइड मिळालेली आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजेच काय? या चारही साइडची सम AB प्लस BC प्लस CD प्लस DA. त्याला आपण फॉर्म्युला लिहितो 4 इंटू साइड. हेन्स पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू साइड. साइड आपण x अजून केलेली होती, ती आपल्याला मिळालेली आहे 5√2. हेन्स 4 इंटू 5√2. 4 इंटू 5 इक्वल टू 20/2 सेंटीमीटर. Hence perimeter of the square is 20/2 centimeter. Here example number 6 is completed. Now example number 7. In figure 2.21 angle DFE equal to 90 degree. This is DFE. हा 90 डिग्री इथे F दाखवलेला आहे, हे गिवन आहे. Then FG is perpendicular on DE or ED. If GD equal to 8, FG equal to 12, find EG, E and this is EG, then FD and EF. आता आपल्याला इथे 3 व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितलं आहे. 1 बाय 1 घेऊ आपण. सुरुवातीला आपण EG ची व्हॅल्यू फाइंड करू. EG ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन लावावा लागेल. हा एक परपेंडिक्युलर आहे. जी हा 90 डिग्री आहे. तर आपण थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन लावून GF स्क्वेअर इक्वल टू GD इंटू EG असं लिहून घेऊ आणि मग EG ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. इन ट्रायंगल DEF अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री.
अँड FG इज परपेंडिक्युलर ऑन AD हे गिव्हन आहे. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लावल्यानंतर आपल्याला मिळेल FG स्क्वेअर इक्वल टू GD इंटू EG. FG 12 दिलेला आहे, 12चा स्क्वेअर, GD 8 आणि EG आपल्याला काढायचा आहे. हा 8 इकडे गेल्यानंतर या 12चा स्क्वेअर होईल 144 डिवाइड बाय 8. हेन्स EG इक्वल टू 18. आता आपल्याला EG ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता आपण FD ची व्हॅल्यू काढू. आपल्याला हा जर ट्रायंगल आपण GDGF हा ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला तर इथे GD आपल्याला माहिती आहे आणि GF सुद्धा किंवा FG सुद्धा माहिती आहे. मग उरली ही, तर ही आपल्याला पायथागोरस थेरमने काढता येते. In triangle FGD, angle FGD equal to 90 degree. It is given G equal to 90 degree by Pythagoras theorem. FD square equal to FG square plus GD square. FD square is 12 square. Then GD square equal to 8 square. चा स्क्वेअर 144, 8चा स्क्वेअर 64. याची सम केली तर आपल्याला मिळाले 208. हेन्स FD इक्वल टू √208 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. इथे स्क्वेअर होता, आपल्याला स्क्वेअर नको आहे, आपल्याला ओनली FD ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आपण याचा स्क्वेअर रूट घेतला. तर इथे 16 इंटू 13 इक्वल टू 208 होतात. तर 16 हा 4चा स्क्वेअर आहे. हेन्स 4 आपण बाहेर घेतले आणि √13 ॲज इट इज लिहिलं. हेन्स FD इक्वल टू 4 √13. आपल्याला ही FD सुद्धा मिळालेली आहे. आता आपल्याला EF काढायची आहे. आता आपल्याला EF ची व्हॅल्यू काढायची आहे. EF हा आपल्याला इथे दिसतोय. तर हा ट्रायंगल आपण सुरुवातीला अजून केला. आता आपल्याला हा ट्रायंगल अजून करायचा आहे EGF. तर EGF मध्ये आपल्याला GF 12 ऑलरेडी गिव्हन आहे आणि EG आपल्याला मिळालेला आहे 18. हा 18 आहे आणि हा 12 आहे. तर आपल्याला EF काढायची आहे. याला सुद्धा आपण पायथागोरस थेरम लावू. पायथागोरस थेरम नुसार इन ट्रायंगल EGF अँगल EGF इक्वल टू 90 डिग्री. जी जो आहे तो 90 डिग्री गिव्हन आहे. हेन्स EF स्क्वेअर इक्वल टू EG स्क्वेअर आणि FG स्क्वेअर यांची ॲडिशन. तर EF आपल्याला काढायचा आहे. EG जो आहे तो 18 आहे. 18चा स्क्वेअर प्लस FG म्हणजेच 12चा स्क्वेअर. तर 18चा स्क्वेअर 324 आणि FGचा स्क्वेअर 144. याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळाले 468. आपल्याला कोणती EF ची व्हॅल्यू हवी आहे, EF स्क्वेअर नको आहे, म्हणून आपण याचा स्क्वेअर रूट घेतला बोथ साइड्सचा. हेन्स EF इक्वल टू √468. तर 36 इंटू 13 जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 468 मिळतात. 36 म्हणजे 6चा स्क्वेअर. हेन्स आपण इकडे 6 जो आहे तो आउटसाइडला लिहिला आणि 13 ॲज इट इज लिहिले. हेन्स EF इक्वल टू 6 √13 युनिट्स. एक्झाम्पल नंबर 7 आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 8 बघू. एक्झाम्पल नंबर 8 बघू. फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. रेक्टँगल दिलेला नाही, हा आपण काढलेला आहे. डायगोनल ऑफ द रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे ABCD. याची जी लेंथ आहे, जी जास्त असते ती लेंथ असते 35 आणि ब्रेड्थ जी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. आपल्याला डायगोनल मीन्स दिस AC जे आहे ती फाइंड करायची आहे. या डायगोनलमुळे या रेक्टँगलचे 2 ट्रायंगल्स मध्ये डिव्हिजन झालेले आहे. गिव्हन लिहून घेऊ. आणि इथे सुद्धा आपल्याला हा एक जर ट्रायंगल आपण ABC कन्सिडर केला तर AB सुद्धा माहिती आहे आणि BC सुद्धा गिव्हन आहे, म्हणून आपण इथे पायथागोरस थेरमने डायगोनलची व्हॅल्यू काढू शकतो.
ABCD be the given rectangle. AB equal to 12, BC equal to 35 सेंटीमीटर. इथे युनिट दिलेला आहे म्हणून आपण सेंटीमीटर लिहिलं. इन ट्रायंगल ABC हा जर कन्सिडर केला तर पायथागोरस थेरम नुसार AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB 12 चा स्क्वेअर, BC 35 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर 144, 35 चा स्क्वेअर 1225. Hence AC equal to 1369 taking square root of both the sides. तर याचा जो स्क्वेअर रूट आहे तो आपल्याला 37 सेंटीमीटर मिळतो. हा स्क्वेअर रूट नंबर 9 इन द फिगर 2.22 m इज द मिड पॉइंट ऑफ QR. ही जी QR आहे याचा मिड पॉइंट M दिलेला आहे या डायग्राम मध्ये. अँगल PRQ 90 डिग्री दिलेला आहे, R 90 डिग्री आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PQ स्क्वेअर मीन्स दिस PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ट्रायंगल जर घेतला तर इथे R जो आहे हा 90 डिग्री आहे. इथे आपण पायथागोरस थेरम लावू शकतो, परंतु इथे व्हॅल्यूज जे आहे ते आपल्याला माहिती नाही, दिलेल्या नाही. आपल्याला इथे प्रूफ लिहायची आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. तर आपण इथे सुरुवातीला इक्वेशन देऊन घेऊ अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल PRM, PM जी आहे ती हायपोटेनस आहे. PM स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 हे नाव दिलं. आता PRQ हा मोठा ट्रायंगल जर घेतला तर यामध्ये PQ जो आहे तो हायपोटेनस आहे. हेन्स अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. RQ म्हणजेच काय, RM प्लस MQ. हेन्स आपण RQ च्या जागेवर इथे PQ स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, PR स्क्वेअर सुद्धा ॲज इट इज लिहिला आणि RQ जो आहे या RQ च्या जागेवर आपण RM प्लस MQ चा स्क्वेअर लिहिलेला आहे. आता इथे RM प्लस MQ चा स्क्वेअर लिहिला. RM आणि MQ ही इक्वल आहे कारण M काय आहे, मीडियन आहे, म्हणून आपण दोन्ही ठिकाणी RMच लिहू शकतो. म्हणून आपण इथे MQ रिप्लेस केलं RM नी. आता इथे लिहिलं PR स्क्वेअर प्लस RM प्लस अगेन RM स्क्वेअर. का लिहिलं, कारण हा MQ आणि RM सारखा आहे आणि आपल्याला प्रूफ ज्या दृष्टीने काढायची आहे त्यासाठी आपल्याला हे लिहिणं आवश्यक आहे. PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर. आता इथे RM प्लस RM म्हणजे ट्वाइस RM चा स्क्वेअर. PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस आता याचा स्क्वेअर जर केला तर 2 चा स्क्वेअर 4 आणि RM चा स्क्वेअर RM स्क्वेअर. इक्वेशन 1 जर आपण पाहिलं तर RM स्क्वेअर काय आहे, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. त्याचाच आपण इथे यूज केलेला आहे. PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस हा 4 जो आहे ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला आणि RM स्क्वेअर च्या जागेवर आपण PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1 पुट केला. आता ह्या 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं नेक्स्ट स्टेप मध्ये तर 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर आणि हा PR स्क्वेअर आपण ॲज इट इज इथेच ठेवला. तर हे हा PR स्क्वेअर म्हणजे 1 आणि हे PR स्क्वेअर 4 आहेत. तर या 4 मधून हा 3 मायनस केल्यानंतर उरतात 3PR स्क्वेअर. आपल्याला जी प्रूफ हवी आहे ती 3PR स्क्वेअर अशीच हवी आहे आणि 4PM स्क्वेअर ऑलरेडी इथे आपले आलेले आहेत. हेन्स PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. हेन्स PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर इज प्रूव्ड. इथे आपलं हे प्रूव्ह झालेलं आहे. एक्झाम्पल नंबर 9 इथे आपलं कंप्लीट झालं. एक्झाम्पल नंबर 10 बघू. Walls of the two buildings on either side of the streets are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top reaches the window of the other building at a height of 4.2 meter. Find the width of the street.
सपोज इथून इथपर्यंत आपण हा स्ट्रीट आहे असं समजू, याला आपण एस अजून केलं, आणि ही एक बिल्डिंग आहे रोडच्या या साईडला आणि एक बिल्डिंग आहे या साईडला. ही जी काटे दाखवलेली आहेत ही म्हणजे लॅडर आहे. तर एकदा ही लॅडर जी आहे ही या बिल्डिंगला अशी टच केली तर या बिल्डिंगची विंडो जी आहे इथे या हाईटला येते, ही आहे 4.2. आणि हीच लॅडर परत आपण इकडे या बिल्डिंगला लावली तर या विंडोची जी हाईट आहे म्हणजे सीडी जी आहे ती आहे 4 मीटर. आणि आपल्याला इथे काढायची आहे विड्थ ऑफ द स्ट्रीट. आपल्याला इथे AC आपल्याला मेनली काढायची आहे. लेट द लेंथ ऑफ द लॅडर बी 5.8 मीटर. लॅडर ही जी आहे याची लेंथ आहे 5.8 मीटर. आता इथे दोन ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत. दोन ट्रायंगल असल्यामुळे आपल्याला इथे पायथागोरस थेरम लावता येईल, कारण याची आपल्याला लेंथ माहिती आहे आणि याची सुद्धा लेंथ माहिती आहे. तर ही आपली रिमेनिंग साईड जी आहे AB याची आपल्याला लेंथ काढायची आहे. हेन्स अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल EAB, ट्रायंगल EAB हा सुरुवातीला कन्सिडर केला. यामध्ये अँगल A जो आहे हा 90 डिग्री आहे. आपल्याला EB माहिती आहे आणि AE सुद्धा माहिती आहे. AB काढायची आहे. EA स्क्वेअर मीन्स दिस EA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इक्वल टू EB स्क्वेअर. तर आपल्याला EA 4.2 गिव्हन आहे, AB माहिती नाही म्हणून तसाच लिहिला आणि EB दिलेला आहे 5.8, म्हणजे ही लॅडरची लेंथ आहे 5.8. 4.2 चा स्क्वेअर जो आहे तो 17.64 येतो. AB ॲज इट इज लिहिला आणि 5.8 चा स्क्वेअर येतो 33.64. AB स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे म्हणून तो आपण या साईडला घेतला आणि 33.64 मधून हे 17.64 या साईडला घेऊन आपण मायनस केले, कारण साईड चेंज झाल्यामुळे ते साईन सुद्धा इथे प्लसचं मायनस झालेलं आहे. यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळाले 16. तर आपल्याला स्क्वेअर नको आहे, ओन्ली AB हवा आहे म्हणून आपण याचा स्क्वेअर रूट घेतला. तर AB हेन्स AB इक्वल टू 4 मीटर. आपल्याला आता हे इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे. आता या डायग्राम मध्ये आपण दुसऱ्या ट्रायंगलचा विचार करू. जी CD जी आहे ती 4 मीटर आहे. ही विंडो या हाईटवर आहे 4 मीटर. लॅडरची लेंथ काही बदलणार नाही, कारण लॅडर या साईडची काढली आणि या बिल्डिंगला लावली. तर आता आपल्याला अँगल DCB चा विचार करायचा आहे. इथे C जो आहे हा राईट अँगल आहे, 90 डिग्री आहे. याला सुद्धा पायथागोरस थेरमने दोन साईड आपल्याला माहिती आहे. BC आपण काढू. DC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर इक्वल टू DB स्क्वेअर. DB म्हणजेच हायपोटेनस. तर आपल्याला इथे CB म्हणजेच ही काढायची आहे. DC 4 स्क्वेअर, CB ॲज इट इज लिहिली. DB आपल्याला 5.8 चा स्क्वेअर लिहायचा आहे, ते गिव्हन आहे. 4 चा स्क्वेअर 16, CB स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 प्लस CB स्क्वेअर इक्वल टू 5.8 चा स्क्वेअर 33.64. CB स्क्वेअर इक्वल टू 33.64 मधून हे 16 या बाजूला आणले आणि मायनस केले, तर इथे आपल्याला CB स्क्वेअर मिळाला 17.64. तर 17.64 चा आपण सध्या स्क्वेअर रूट काढण्यासाठी डेसिमल जो आहे तो बाजूला ठेवला आणि या प्रकारे आपण इथे याचा स्क्वेअर रूट काढून घेतला. 2ने याला डिवाइड केलं, 882 आपल्याला मिळाले. परत 2ने याला डिवाइड केलं, 441 मिळाले. परत 3ने डिवाइड केलं, 147 इथे आपल्याला मिळाले आणि 3ने डिवाइड केल्यानंतर इथे 49 मिळाले. 7 7 49. तर इथे आपल्याला 4.2 हा 17.64 चा स्क्वेअर रूट मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला आता इथे AB सुद्धा मिळाला आणि BC सुद्धा किंवा CB सुद्धा मिळाला. तर आपल्याला पूर्ण स्ट्रीटची विड्थ विचारलेली आहे. तर विड्थ काढण्यासाठी आपल्याला AB आणि BC प्लस करावं लागेल. फ्रॉम 1 and 2 वी गेट AB प्लस BC. AB आहे 4 प्लस BC किंवा CB आहे 5. AB प्लस BC इक्वल टू 4 प्लस 4.2. तर AB जो आहे तो 4 आहे, BC 4.2 मीटर, कारण इथे युनिट आपल्याला दिलेला आहे. याची सम येते 8.2 मीटर. हेन्स द विड्थ ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर. एक्झाम्पल थोडं
वाचायला आपल्याला लेंदी वाटलं, पण समजून घेतल्यानंतर अगदी सोपं होतं. इथे आपला प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट झालेला आहे.